रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 8 फेब्रुवारी 2026 आपण आपल्या परिक्रमेतल्या 100व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. गोरखपूर या ठिकाणी स्थित असणारं रामकुंडी जे तीर्थ आहे त्या ठिकाणी जे आश्रम आहे त्या आश्रमापासून आज आपले 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि आजची विशेष गोष्ट म्हणजे आज आमच्या मातोश्रींचा वाढदिवस आहे. मातोश्रींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की आमच्या मातोश्रींना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर ज्या मार्गाने आपण या तीर्थापर्यंत आलो होतो ह्या सिमेंटच्या मार्गाने त्यानेच आपल्याला पुन्हा थोडंसं पाठीमागे जावं लागतं. कारण हा जो तलाव दिसतो या तलावाच्या पलीकडून मुख्य रस्ता आहे. त्याला जाण्यासाठी आपल्याला या उजवीकडून जायचंय आणि पुन्हा त्या मुख्य रस्त्याला डावीकडे वळावं लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे या यात्रेतून आपण बाहेर पडलोय आणि या ठिकाणी हा जो मुख्य रस्ता आहे डांबरी रस्ता, त्या डांबरी रस्त्याने आता आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी रामकुंड तीर्थ आहे आणि आपण या डांबरीने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बरोबर सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आपण आश्रमामध्ये चायप्रसादी आणि बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. काल आश्रमामध्ये साधारण 17 जण विश्रांतीसाठी थांबले होते आणि या ठिकाणी आश्रमामध्ये एक बाबा आहेत, ते एकटेच आहेत. त्याच्यामुळे त्यांनी विनंती केली होती की ज्यांना कोणाला सेवा द्यायची असेल त्यांनी सेवेसाठी या म्हणून. तर आपण त्या ठिकाणी मदत करायला गेलो होतो. त्याचबरोबर 2 उत्तर प्रदेशचे परिक्रमावासी होते आणि एक उत्तराखंड मधले होते. आम्ही 4 जण त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी गेलो होतो. 17 जणांची भोजन प्रसादी तयार केली, पण भोजन प्रसादीच्या वेळेस 7 जण आलेच नाहीत. ते म्हटले की नर्मदे हर नर्मदे हर. ते म्हटले की हमने पहिले ही पाली है. अगोदर सांगितलं असतं तर बरं झालं असतं, पण हरकत नाही. त्यांनी भोजन प्रसादी प्राप्त केली नाही. मग सकाळी चाय प्रसादी बरोबर जे टिक्कड होते ते टिक्कड गरम करून मस्तपैकी आपला बालभोग झालेला आहे आणि आता आपण पुढे मार्गस्थ आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकुंडी तीर्थापासून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यानेच आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. साधारण 1 ते 1.5 किलोमीटर या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी डाव्या बाजूला गाव दिसतंय. डाव्या बाजूचं गाव म्हणजे दुर्जनपूर गाव आहे आणि उजव्या बाजूला एक गाव दिसतंय ते ईश्वरपूर गाव आहे. असं दोन्ही गावांचा संगम या मुख्य रोड पाशी होतो. अशा प्रकारचं ही दोन्ही गाव या ठिकाणी स्थित आहेत, ईश्वरपूर आणि दुर्जनपूर. या दोन्ही गावांच्या मधून आपण या मुख्य रस्त्याने सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. हा मुख्य रस्ता आज आपल्याला बर्गी या शहरापर्यंत घेऊन जाईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर बघा एक सरळ रस्ता जातोय. या सरळ रस्त्याने आपल्याला जायचं नाहीये. हा जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याने डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा मुख्य रस्ता आपल्याला सोडायचा नाही आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकुंडी तीर्थापासून या सरळ सरळ मार्गाने साधारण 4 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आपल्याला पनार झीर हे गाव लागलेलं आहे. या गावापासून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पनारझिरा या गावापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे या मुख्य रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी जमहोडी हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या जमहोडी गावातून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी दिवारा हे गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे. याही गावातून आपण या मुख्य रस्त्याने सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्याने दिवारा गावातून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी दिवारी गाव दिसायला सुरुवात झालेला आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या दिवारी गावातून पुढे मार्गस्थ होत असताना आपल्या उजव्या बाजूला मोठा असं तळं आहे. या तळ्यामध्ये सुंदर असा जलाशयाचा साठा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या रस्त्याने पुढे बर्गी या शहराच्या दिशेने मार्गस्थ आहोत.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिवारी गावातून साधारण अर्धा पाऊण किलोमीटर पुढे आल्यावर या ठिकाणी बघा डावीकडे जाणारा एक रस्ता दिसतोय शिकारा या गावाकडे. या रस्त्याने आपल्याला मार्गस्थ न होता सरळ सरळ आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दिवारी या गावापासून साधारण 2 किलोमीटर आपण सरळ सरळ या मुख्य रस्त्याने मार्गस्थ झाल्यावर मेहरतला नावाचं हे गाव आलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मेहरतला या गावापासून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर सूरजपुरा हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आज आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकुंड तीर्थापासून साधारण 14 किलोमीटर आपण या सरळ सरळ रस्त्याने मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी कल कुही हे गाव आपल्याला लागलेलं आहे. त्याचबरोबर एक उजव्या बाजूला फाटा जातोय. तो फाटा इको पर्यटन क्षेत्र पायली या ठिकाणी जातोय. म्हणजे साधारण 2 ते 2.5 किलोमीटर या ठिकाणाहून नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. आपल्याला कुठेही वळायचं नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्याचबरोबर आपल्याला पाठीमागं मध्य प्रदेश वन विभागाचं चेकपोस्ट लागलं होतं. त्या चेकपोस्ट मधनं पण आपण सरळ सरळ पुढे आलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. फुलकही फाट्याच्या त्या चेकपोस्ट पासून सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्ण जंगल दिसतंय. पण या जंगलातून हा मुख्य रस्ता आहे. आपण या मुख्य रस्त्याने या जंगलातून पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे जंगल आहे. या जंगलातून या मुख्य मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जंगलातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. साधारण 2 किलोमीटर झाले आपण जंगलातून मार्गस्थ आहोत. या ठिकाणी या कमानीपाशी सिवनी जिल्हा संपलेला आहे आणि जबलपूर जिल्हा सुरुवात झालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे बरगी या शहराकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जंगल मार्गातून साधारण 4 किलोमीटर आपण या मुख्य मार्गाने उताराने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हा जंगल मार्ग संपलेला आहे आणि अशा प्रकारचा हा आपल्या डाव्या बाजूला शेती दिसते आणि उजव्या बाजूला अजूनही जंगल दिसतंय. पण हे उजव्या बाजूचं जंगलही थोड्या वेळाने संपणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या जंगलातून पूर्णतः बाहेर पडलोय आणि दोन्ही बाजूला आपल्याला आता या ठिकाणी शेती दिसायला सुरुवात झालेली आहे. हे सालीवाडा गावाची हद्द आहे. याही सालीवाडा गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाच्या धरणातील जे जलपात्र आहे त्याचं दर्शन होत आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अजून थोडंसं पुढे गेलं चांगल्या पद्धतीने दर्शन व्हायला असं वाटतंय. बघूयात आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 21 किलोमीटर आपण रामकुंडी तीर्थापासून सरळ सरळ या मार्गाने मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हे तुनिया नावाचं गाव लागलेलं आहे आणि या गावापाशी आल्यानंतर आपल्याला बघा नर्मदा मैयाचं जे धरणातलं जल आहे त्याचं दर्शन या ठिकाणाहून होतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. विशाल असं पात्र आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 2 दिवसातून पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी मैयाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण या सरळ सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तुनिया गावातून थोडंसं पुढं मार्गस्थ झाल्यावर पुन्हा आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा जंगल मार्ग लागलेला आहे आणि या जंगलातून आपण मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे जंगल थोड्या वेळासाठीच असेल असं वाटतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या तुनिया गावाच्या जंगलातून पुढे मार्गस्थ होतो. सकाळी चायप्रसादी बालभोग भरपूर झाला तरी सुद्धा मैयाने आपल्याला या ठिकाणी या जंगलामध्ये एका सद्गृहस्थाने गाडी थांबवली. बहुतेक ते सगळ्याच परिक्रमावासींना भोजन प्रसादी देत असतील, कारण या ठिकाणी बघा भोजन प्रसादीची एक पिशवी आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रसादी प्राप्त झालेली आहे. आपण सुंदर अशा एखाद्या झाडाच्या सावलीखाली बसून प्रसादी प्राप्त करूयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा जंगल मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला मार्गात मिळालेली भोजन प्रसादी आपण या जंगलातील एका झाडाच्या सावलीमध्ये बसून प्राप्त केली. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आता पुन्हा पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हरतून या गावातल्या जंगलातून आपण बाहेर पडल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर आल्यावर या ठिकाणी बघा एक टपरी आहे. इथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या उजव्या बाजूने आतमध्ये आलोय. हा रस्ता थोडासा शॉर्टकट आहे, गावागावातून जातो आणि पुन्हा त्याच मुख्य रस्त्याला जाऊन भेटतो, कारण तो मुख्य रस्ता गोल फिरत येतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या वस्तीतून आपण सरळ सरळ पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला तो मुख्य रस्ता आलेला भेटलेला आहे. या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून सुंदर असं नर्मदा मैयाच्या जलपात्राचं दर्शन होतंय, पण ते मोबाईल मध्ये कॅप्चर होत नाही. सुंदर असं पात्र आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 24 किलोमीटर आपण रामकुंडी तीर्थापासून मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला बर्गी धरण दिसतंय. आणि या धरणातला हा नर्मदा मैयाचा जलसाठा आहे. आपण थोडस झूम करून बघूयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपल्याला सुंदर असं नर्मदा मैयाच्या जलपात्राचं दर्शन या ठिकाणी होतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आपण या आपल्या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकुंडी तीर्थापासून साधारण 25 किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बर्गी कॉलनी हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. बर्गी नगर असं म्हटलं जातं या गावाला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बर्गी नगर मधल्या पहिल्याच या आडव्या रस्त्याला आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा हा जो मुख्य रस्ता आहे हा उजव्या बाजूला चाललाय आणि डाव्या बाजूने हा जो सिमेंटचा छोटासा रस्ता आहे त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. तो जो मुख्य रस्ता होता तो सुद्धा सरळ सरळ बर्गीकडेच जातो, पण पैदल मार्गासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे म्हणून आपल्याला ग्रामस्थांनी या बाजूला मार्गस्थ केलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या मार्गाने पुढे आल्यानंतर हा सिमेंटचा रस्ता सुद्धा बघा दोन ठिकाणी मार्गस्थ होतोय. एक सरळ चाललेला आहे आणि एक या उजव्या बाजूला मार्गस्थ झालाय, तर आपल्याला उजव्या बाजूने पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सिमेंटच्या रस्त्याने वरती आल्यानंतर पुन्हा एक डांबरी रस्ता दिसतो आपल्याला. या डांबरीने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेले आहेत. एक सरळ चाललाय आणि एक या उजव्या बाजूला चाललाय खाली. तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने न जाता सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तो मुख्य जो रस्ता जात होता बर्गी नगर या गावातून जात होता आणि हा जो रस्ता आहे हा गावाला गोल वळसा मारून बाहेरून आलेला आहे. आणि साधारण 1 किलोमीटर या रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बघा समोर कमान लागलेली आहे. या कमानीच्या बाहेर जो आडवा मार्ग आहे त्याने आता आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा आता हा डावीकडचा मार्ग आहे. डावीकडे वळाल्यानंतर समोरच आपल्याला जे उजव्या बाजूला दिसतंय ते जवाहर नवोदय विद्यालय आहे जबलपूर या शहरातलं, आणि आपण त्याच्या शेजारून सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बर्गी नगर मधून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी वन विभागाचं चेकपोस्ट लागलेलं आहे. या चेकपोस्ट मधून आपण बाहेर पडत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या बर्गी नगर गावामध्ये सुद्धा कुठेतरी आश्रम होतं गणेश मंदिरापाशी, पण आपण आश्रमापर्यंत गेलो नाही कारण भोजन प्रसादी प्राप्त केलेली होती. त्याच्यामुळे परत आश्रमात कशासाठी जायचं या विचाराने आपण पुढे सरळ सरळ मार्गस्थ होत आहोत. आता या रस्त्याने सरळ आपण बर्गी शहर या ठिकाणापर्यंत पोहोचणार आहोत आणि मग किती वेळ शिल्लक राहतोय त्यानुसार पुढचा निर्णय घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बर्गी नगर पासून साधारण 4 ते 4.5 किलोमीटर सरळ सरळ या रस्त्याने मार्गस्थ झाल्यानंतर चौराई नावाचं गाव या ठिकाणी लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ बर्गी शहराकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चौराई गावाच्या चौकातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला महाकालीची मोठी मूर्ती आहे या गावाच्या बाहेर. रामकृष्ण हरी नर्मदे. जय महाकाली माता.
आपण या रस्त्याने बर्गी शहराकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी टेमर नदी लागलेली आहे. या टेमर नदीच्या पुलावरून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. ही नदी सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण बर्गी या शहराकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बर्गी नगर या गावातून साधारण 8 किलोमीटर सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर आपण बर्गी या शहरापर्यंत पोहोचलोय. समोर जो पूल दिसतोय त्या पुलावरून जबलपूर हायवे जातो आणि आपल्याला त्या पुलाखालून जाणारा जो मार्ग आहे त्याने बर्गी शहरातून या हायवेला जाऊन भेटायचंय पुढे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या पुलाखालून आलो आणि सरळ सरळ बर्गीकडे चाललो होतो, पण हे जे दुकान आहे टपरी शेजारी त्यांनी आपल्याला जर तिलवाडाकडे जायचं किनाऱ्या मार्गाला तर या मुख्य रस्त्याने जावं असं सांगितलं. त्याच्यामुळे आपण या हायवेवरती चढतोय. या ठिकाणाहून आपण वरती चढलोय आणि आता हा जबलपूर हायवे लागलेला आहे आपल्याला. या हायवेने आपण आता सरळ सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बर्गीमध्ये आल्यानंतर सुद्धा 2 मार्ग आहेत. एक नरसिंहपूरवरून जातो आणि दुसरा आपल्याला तिलवाडा घाट आहे तिथून किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होतो. तर ज्यांना नरसिंहपूरवरून जायचंय त्यांनी सरळ सरळ बर्गी गावातनं जायचं आणि मग घाट पिपरिया रोड विचारायचा आणि त्या रोडने पुढे मार्गस्थ व्हायचं. आपण किनाऱ्या मार्गाने जाणार आहोत त्याच्यामुळे या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा हायवे आहे. हा हायवे आपल्याला तिलवाडा घाटपर्यंत नेऊन सोडेल, पण आज आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही. त्याच्यामुळे मध्ये कुठेतरी आपल्याला आज विश्राम करावा लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बर्गी गावातून जर आलो असतो आपण तर हा जो खाली डांबरी दिसतो या खालच्या डांबरीने आपण सरळ सरळ बाहेर आलो असतो आणि बाहेर आल्यानंतर या जबलपूर हायवेला येऊन भेटलो असतो आणि मग या हायवेने पुढे मार्गस्थ झालो असतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जबलपूर हायवेने साधारण 4 किलोमीटर आपण बर्गी या गावापासून मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी निरगी गावातलं हे हनुमान मंदिर आहे तिथपर्यंत आपण पोहोचलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या परिक्रमेतल्या 100व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण गोरखपूर या ठिकाणी स्थित असलेल्या रामकुंडी आश्रमापासून साधारण 38 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव गाठून निगरी या गावातील हनुमान मंदिरामध्ये आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी त्यांच्या परवानगीने थांबत आहोत. हे हनुमान मंदिर आपण जे जबलपूर हायवेने आलो, हा जो जबलपूर हायवे आहे त्या जबलपूर हायवेने आल्यानंतर जबलपूर बघा आपल्या उजव्या दिशेला राहतंय. उजव्या बाजूला हे मंदिर स्थित आहे आणि या ठिकाणी आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत. पुन्हा भेटूया उद्या पुढच्या पडावामध्ये. आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण या ठिकाणीच थांबतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.